विराट सभेत उमटला विजयाचा निर्धार, विकसित जिंतूरसाठी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जिंतूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा उत्साह 1 डिसेंबर रोजी आयोजित विराट जाहीर सभेत चरमसीमेवर पोहोचला। सभेला उसळलेली जनतेची गर्दी आणि उत्साह पाहता उद्याच्या विजयाची घोषणाच जणू आधीच झाली असल्याचे चित्र होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील जिंतूरच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपचे हवेत असे आवाहन करण्यात आलं। 2 डिसेंबर रोजी मतदान करताना मोठ्या संख्येने बाहेर पडून कमळ चिन्हाला बटन दाबा आणि सर्व उमेदवारांना विजयी करा असे संदेश या सभेतून देण्यात आला। भाजपने जिंतूरच्या विकासासाठी उद्याने, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, मलनिस्सारण, भुयारी गटार अशा मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सविस्तर ब्लूप्रिंट जनतेसमोर मांडली। यावेळी राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख आणि सर्व प्रभागातील उमेदवार विकसित जिंतूरसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, वसंत शिंदे, ब्रिज गोपाल तोष्णीवाल, ॲडव्होकेट कुमार घनसावत, ॲडव्होकेट नसरीन यांनीही मनोगत व्यक्त केलं। प्रास्ताविक डॉक्टर पंडित दराडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोविंद थिटे यांनी केले। या सभेच्या मंचावर माजी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रभाकर पाटील वाघीकर, दरगड हमीद खान पठाण, महबूद कुरेशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। सभेला जिंतूर शहराने उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि विकसित जिंतूरचा संकल्प पुन्हा दृढ केला।